नमस्कार मित्र हो. सध्या मी अलिबागकडे जात असताना दरवर्षी ज्या पद्धतीनं मला मंदिरं फिरायची सवय होती ती या प्रवासामध्ये खूप जास्त आहे. कारण जिथं जिथं मंदिर मला दिसतं मला वाटतं ती आध्यात्मिक केंद्र आहे आणि ही आध्यात्मिक केंद्र पुनर्जागृत करावीत या उद्देशानं मी जरा बघायला येतो आणि एक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर एवढ्या सुंदर परिसर असलेल्या या मंदिरामध्ये मी आल्यानंतर अतिशय बसायसाठी बाकंसुद्धा आहेत आणि नियमित स्वच्छता ठेवणारे मधुकर पाटील दादासुद्धा आपल्यासोबत आहेत. संतोष पाटील दादा माफ करा संतोष पाटील दादासुद्धा आपल्यासोबत आहेत. आणि आता यातल्या प्रत्येक गोष्टीचा आध्यात्मिक अर्थ काढणं हे तुमचं काम आहे, पण त्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपण स्वतःला विचारली पाहिजेत. त्यातला एकमेव प्रश्न आपल्यासमोर ठेवतो आणि याबद्दल दादा काय मत मांडतात ते सुद्धा आपण ऐकूया. नमस्कार संतोष दादा, तुम्ही नियमित मंदिराचं स्वच्छता आणि सगळं काही करता, तर तुम्हाला काय वाटतं, मी तुम्हाला जो प्रश्न केला की एवढं छोटं मंदिर आहे आपल्या भारतातलं मंदिर आहे त्या ठिकाणी एक लायब्ररी टाईप म्हणजे पुस्तकांची आलमारी असायला तुमचा प्रश्न उत्तमरित्या चांगला आहे आणि असं व्हायला पण पाहिजे. त्याच्यामुळे येणारे भाविकांना वगैरे अशी जर पुस्तकं ठेवली तर थोडीफार वाचून वगैरे त्यांचा पण वेळ जाईल, इथे बसतील वगैरे जास्त वगैरे ते वाचत पुस्तक वगैरे. तुम्ही किती वर्ष झाले हे काम करता इथे? हे आता बरं जवळ आता 15 वर्ष झाले, 15-20 वर्षापासून आम्ही पहिल्यापासून करतो हे मंदिर झाल्यापासून. बघा, 20